सर, आपण जे उपोषणाला बसलेला आहात तर त्याच्या मागील काय उद्देश हेतूने बसलेला आहात ते थोडस आपण जाणून घेऊ. मी प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषद आणि दौंड येथे मलठण या गावात कार्यरत असताना तेथील पहिल्या शिक्षकांचा गैरकारभार होता 2018च्या पूर्वीचा. म्हणजे जन्मच्या आधी मुलं शाळेत दाखल, अनेक जी आपण ज्याला आत्मा म्हणतो शाळेचा जनरजिस्टर, त्यामुळे अनेक चुका आणि केंद्र मुलांपासून तिथं बरोबर असल्याची खात्री केली असं घरीपासून चेहरा दिलेला आहे. व्यवस्थापन समितीच्या कुठल्याही 18 ते 15 ते 18 या कालावधीत मिटिंग घेतलेल्या आहेत. बोगस मिटिंगच्या आधारे पैसे खर्च करून काढलेले पावत्या जोडलेले आहेत. नंतर ते पूर्ण तपासता निकाल तयार केले आणि अशा शिक्षकांना वाचवण्यासाठी गट शिक्षणाधिकारी आणि तत्कालीन बीडीओ या दोघांनी माझ्या दबाव आणला की ते दुरुस्त कर इलिगली. तर तुम्ही केलं नाही. मी पत्र त्यांना मागत होतो आणि इलिगली दुरुस्त माझ्याकडून घेण्यासाठी दबाव आणला आणि ते केलं नाही म्हणून त्याच शिक्षकांकडून खोट्या तक्रारी लिहून घेतल्या आणि त्याच्या आधारे मला निलंबित केलं डिसेंबर 2020 मध्ये. तर मी माझं निलंबन केलं बीडीओनी आणि मी इथं मला 10 महिने न्याय मिळतो बघितला, मिळाला नाही म्हणून आम्ही इथं 27/9/2021 पासून इथं सत्याग्रह करतोय की मूळ निलंबन आदेश रद्द होण्यासाठी. आणि इथं बसल्यानंतर तत्कालीन सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशी लावली. चौकशीमध्ये 3 जण दोषी आढळले, एक केंद्रमुख आणि 2 शिक्षक. तर मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं गैरकारभार होता, तो गैरकारभार आढळल्यामुळे त्याला निलंबित केलं. मग ते सिद्ध झालं की माझं निलंबन हे चुकीच्या पद्धतीने झाले. म्हणजे इथल्या सीओना इथं बसून जर कळतं ते 3 दोषी आहेत तर तिथल्या दोषी आणि बीडीओना माहित नव्हतं का? तर होतं, परंतु त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी माझा करेक्ट कार्यक्रम केलेला होता. मग आता सिद्ध झालं की मी दोषी नाही. माझं निलंबन बीडीओने केले आणि मी सेवा शिस्तातील नियम आहेत आमचे तर त्यातल्या 12 प्रमाणे तत्कालीन सीओ आणि पुराव्याने सुनावणी घेतली पण निर्णय दिला नाही. त्याच्यानंतर दुसरे सीओ आले, ते निघून गेल्यानंतर परत संतोष पाटील हे सीओ आले. त्यांनी परत म्हणले पहिल्या सुनावणी मी निर्णय देऊ शकत नाही म्हणून त्यांनी 12 प्रमाणे फेर सुनावणी घेतली आणि फेर सुनावणी घेतल्यानंतर नियम 21 आहे 21(1) तर त्यात काय केलं, निलंबन आदेश कायम किंवा करणे किंवा रद्द करणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. आणि माझा निलंबन आदेश अवैध आहे, चुकीचा आहे हे मी पुराव्यासकट सिद्ध केलेले आहेत. कारण त्यांनी ज्या कारणाने मला निलंबित केले, माहिती अधिकारात माहिती मागितली ते 3-2 प्रमाणे मला निलंबित केले, तर त्याचे पुरावे त्यांच्याकडे नाहीत, तेच उत्तर देतात. एक तक्रार अशी तर दुसऱ्या शिक्षकाबद्दल आहे, त्याचा माझा काही संबंध नसताना त्या शिक्षकावर काही कारवाई न करता तो रिटायर झाला आणि त्याच्या संदर्भात मला निलंबित केलेलं आहे. म्हणजे निलंबन आदेश अवैध हे सुद्धा मी इन कॅमेरा सुनावणी घेतली होती, त्यातमध्ये स्पष्ट केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. परंतु तरी देखील हे 21 प्रमाणे निर्णय देण्यास तयारच नाहीत. म्हणजे निलंबन आदेश कायम करणे किंवा रद्द करणे आणि त्याच्यानंतरची बाकीची प्रोसेस करणे यांना क्रमप्राप्त आहे. परंतु ते त्याच्यावर काहीच निर्णय न देता उडवडीचं उत्तर देतात की तरतूद नाही निलंबन आदेश रद्द करण्याची. मग आता तुम्ही किती दिवस म्हणजे किती दिवस किंवा किती महिने तुम्ही उपोषणाला बसणार आहात? आम्ही 27/9/2021 पासून कंटिन्यू आम्ही कार्यालयीन दिवशी आम्ही इथे बसतो. जोपर्यंत आम्हाला निलंबन आदेश रद्द होत नाहीत, म्हणजे नियम 12 प्रमाणे सुनावणी घेतली त्याच्यावर नियम 21 प्रमाणे जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही जण उठणार नाही. आणि हे काय करतात, आमच्या दबावण्यासाठी 2 केसेस केल्या आहेत. दौंडला एक त्याच तत्कालीन बीडीओनी 353 केस टाकली होती सरकारी कामात अडथळा खोटी. आणि अशाच प्रकारे आता गजानन पाटील हे शिव आहेत यांनी सुद्धा एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून आमच्यावर 132 म्हणजे सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा आता 13 जानेवारी 2026 रोजी दाखल केलेला आहे. का तर आम्ही इथून उठत नाही त्यांच्या मनात आणि अजून सांगतात की तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, इथून उठला नाही तर आम्ही तुम्हाला तडीपार करू दोघांना, नवरा बायकोला, अशी सुद्धा धमकी देतात. अशी परिस्थिती म्हणजे यांना जे नियम 21 आहे कारण 12 प्रमाणे निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता नाहीये, पात्रता नाहीये आणि त्यांना काही करता येत नाही म्हणून हे खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. धमकी सुद्धा देतात की तुम्हाला